नमस्कार मैत्रिणी, कोमल्स क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते। सगळ्या ताईंना माहिती आहे आपल्या चॅनलवर चालू आहे तो यूट्यूब लाईव्ह क्लास चालू असतोय आणि या लाईव्हमध्ये मी तुम्हाला सगळं बेसिक ॲडव्हान्स काय आहे त्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करत असते। माझ्या पद्धतीने मी जसं शिवते ते शेअर करत असते। तर त्यातलाच हा एक ड्रेस लाईव्हमध्ये आपलं या ड्रेसचं अस्तर कटिंग झालं होतं आणि हा ड्रेस आपण साडीपासून शिवतोय हे तर सगळ्यांना माहीतच आहे। जे नवीन व्हिडिओ बघतील त्यांना समजणार नाही म्हणून सांगते। आपण साडीपासनं अनारकली स्टिच करतोय आणि याचं पूर्ण अस्तर कटिंग होतं ते लाईव्ह क्लासमध्ये झालेलं आहे आणि मध्येच काही कारणास्तव मला ते लाईव्हमध्ये तुम्हाला दाखवता आलं नाही। खरं म्हणजे माझा डाटा संपून गेला होता त्यामुळे मला तुम्हाला दाखवता आलं नाही। सो जिथून पुढं राहिलं होतं तिथून पुढचा मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवते। तर काय करायचं आहे, ज्या पद्धतीनं आपण अस्तर कट करून घेतलं होतं त्याच पद्धतीनं आणि जशी अस्तरची आपण फ्रंट बॅक साईडनं कट करताना घडी घातली होती त्याच पद्धतीनं आपण मेन फॅब्रिकची सुद्धा घडी घालून घ्यायची आणि अस्तरच्या बॅकचा आणि पुढचा जो पार्ट आहे तो जी आपण घडी साडीची सेट केली त्यावर आहे तसं मांडून घ्यायचं आहे। फक्त परफेक्ट कट करायचं नाही, एक्स्ट्राचं मार्जिन ठेवूनच हे कटिंग करायचं आहे म्हणजे नंतर शिवल्यानंतर कमी पडू नये। जास्त झालं तर कट करता येतं पण कमी पडू नये शिवताना म्हणून हे आहे असं सेट करायचं आणि आहे ह्या पद्धतीनं कट करून घ्यायचं। जो शेप आहे त्या पद्धतीनं हळूहळू कट करायचा आणि कट करताना मी तुम्हाला वारंवार सांगतच असते की आपला लेफ्ट हात असतो तो कपड्यावर ठेवायचा, हलवून द्यायचं नाही। कारण साडीचे ड्रेस शिवताना ना भरपूर सिल्क असतं आणि ते भरपूर हलत राहतं आणि हललं की कापडाची पूर्ण फिनिशिंग आहे ती निघून जाते। त्यामुळं हे कापड हलणार नाही याची तर काळजी घ्यायचीच आहे। आणि हे साडीपासून ड्रेस आहेत ना इतके क्लासी इतके छान दिसतात ना घातल्यावर, म्हणजे विश्वाससुद्धा बसणार नाही कोणाला की हा साडीपासून शिवलेला ड्रेस आहे। अशा पद्धतीनं हे साडीपासूनचे ड्रेस दिसतात आणि खरंच ओल्ड रियूज नवीन काहीतरी ड्रेस तयार होत असतोय। आणि इथं मी आता बाहीचं कटिंग करते। इथं बाही मला फुल पाहिजे आणि फुल म्हणजे मनगटापर्यंत बाही पाहिजे आणि या ड्रेसला ब्रॉड लेस आहे ती लेस आपण पुढं वापरणार आहे। त्यामुळे इथे बाहीला आपण जी उंची आहे तेवढे अगोदर सरळ रेषा मारून घेतोय आणि हे जे बाहीचं खाली म्हणजे वरून खाली आपण साईज मोठी आहे, 38 साईजचा आहे आणि दंडगीरसुद्धा मोठा आहे। तर दंडगीरच्या हाप आपण घडी घातलेली आहे जेणेकरून नंतर स्टिच करताना कमी पडणार नाही। आणि आता इथं बघा बाहीची फिटिंगची मापं टाकायची आहेत आणि त्यामध्ये एक्स्ट्रा 1.5 इंच असं लूज ठेवायचं आहे आपल्याला। तर इथं आपल्याला आता बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे, त्यासाठी तुम्ही पाहू शकताय। आणि मी ना 2.5 इंच इथं पप बाही क्रिएट केलेली आहे मी आणि 2.5 इंचाचा 2.5 नाही सॉरी 3 इंचाचा इथं मी खड्डा घेतलेला आहे आणि पप आहे तो मी 3 इंचाचाच क्रिएट केलेला आहे। आणि अशा पद्धतीनं मी बाहीचं कटिंग केलेलं आहे। बाहीचं कटिंग करताना सुद्धा भरपूर हलतं, भरपूर त्रास होतो, त्यामुळं पिना लावून सेट करून हे कटिंग करावं लागतं। आणि आता कटिंग राहिलं आहे ते घेऱ्याचं कटिंग राहिलेलं आहे आणि आता इथं आपल्याला प्लेट्स पाहिजेत, कस्टमरला पुढे प्लेट्स पाहिजेत। त्यामुळं प्लेट्सचा जर अनारकली करायचा असेल तर खूप सोपा असतो आणि त्याला जास्त वेळ पण लागत नाही। त्यामुळं हे बघा हे जी घडी आहे ना सेट करायला एवढा इथंच काही तो वेळ जातो, स्टिच करताना वेळ जात नाही, म्हणजे प्लेट पाडताना वेळ जात नाही। खरं म्हणजे नवीन असेल तर वेळ जाणार आहे। मी तसं तर भरपूर हे माझे कंटिन्यू माझं शिवण्यात असते त्यामुळं खरं म्हणजे माझा वेळ जात नाही असं मला वाटतं। पण तुम्ही जर सुरुवातीला शिवाय घेत असाल तर तुमचा वेळ जाणार आहे, घडी लवकर सेट होत नाही आणि ह्याचे जे सगळे कोपरे आहेत ना आपण घडी घातल्या सगळे बरोबर आले पाहिजेत आणि कमी जास्त दिसत असेल तर ते सरळ करून घ्यायचं आणि जेवढी आपली हाईट आहे तेवढी आणि मध्ये फक्त 1 इंच ॲड करायचं आहे। आणि हे हाईट घेतली ती माहितीच आहे तुम्हाला कशी घेतलेली आपण। आणि हे मेन कापड आणि अस्तर हे असं प्रकारे शिवून घ्यायचं आहे, हे बघा टीप मारून शिवून घ्यायचं आहे।
आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी गळा कट करत नाही. परत ऑन दी स्पॉट काही ना काही गळ्यामध्ये चेंजेस केले जातात, म्हणून मी गळा कट करत नाही. आणि हे आहे असं सगळीकडनं मी शिवून घेते, कारण आता फ्रंटचा गळा करते तर फ्रंट मी कॅनव्हास पेपर वापरणार आहे, म्हणून आहे असं शिवून घेतलं. आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घेतलं. आणि आता बॅक साईडला नॉट लावायचे, म्हणून मी कपड्यापासूनच नॉट बनवून घेतली. आणि बघा अशा प्रकारचे जे नॉट बनवायचं असते त्यापासून नॉट अतिशय उत्तम बनवली जाते. आणि नंतर काय मी पुढचा मागचा पार्ट तयार केला आणि जे आपला खालचा पार्ट आहे तो अस्तरला जोडून घेतला. ज्याप्रमाणे अस्तरचं कटिंग केलं होतं त्याप्रमाणे त्यावर प्लेट घातलेले आहेत मी कमरेच्या कडेने. जेवढा कमरेचा घेरा आहे तेवढ्या प्लेट्स घालून घेतल्या. आणि वरचा भाग आणि पुढचा भाग म्हणजे वरचं जे पार्ट आहे पुढचं मागचं हे पूर्ण सगळं मी जोडून घेतलं. आणि जोडल्यानंतर व्यवस्थित अशी फिटिंग टाकून हा ड्रेस कसा तयार होतो आहे हे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण हा गळा तयार करताना बघा अतिशय जपून हा गळा तयार करावा लागतो आहे, कारण हे पूर्ण वरचं पण असतं सिल्कचं आणि खालचं पण सिल्कचं हलते शिवताना त्रास होतो आहे याचा. आणि हलू नये म्हणून मग मी गळा स्टिच करताना मधून टिप मारली होती. आणि नॉट पण मी अशा प्रकारे जॉईन केलेत की ते जोडल्यावर दिसणार नाही आहेत, तुम्ही पाहू शकताय. आणि ड्रेसचा फायनल लुक तुम्ही बघू शकताय किती छान झाला आहे, किती मोठा घेर झाला आहे. आणि अशा प्रकारे साडीची जी लेस होती ती मी खाली आणि बाहीला लावून घेतलेली आहे. आणि बॅक फ्रंट तुम्ही ड्रेसचं बघू शकता. ड्रेस कसा वाटला नक्की सांगा. चलो बाय.